नमस्कार, मी विष्णू घोडके, संचालक ज्ञानराज ॲग्रो एजन्सी आपेगाव. मी आज आलोय मायगाव तालुका पैठण येथे माझे मित्र श्री सोमनाथ दसपुते यांच्या शेतामध्ये. शेतात यायचं कारण असं होतं की त्यांचा आग्रह होता की शेतामध्ये या आणि ऊसाला एक चक्कर मारा. तर थोडंसं भीतीदायक होतं, कारण ते मला असं वाटायचं की काहीतरी प्रॉब्लेम झाला यांच्याकडं. म्हणून मी आलो. तर इथं आल्यानंतर थोडंसं अनपेक्षित असं बघायला मिळालं, कारण त्यांनी आपल्याकडून सगळ्या प्रकारचे खतं वगैरे आणतात ते माझ्याकडं. तर त्यांनी लागवडीला बायोएक्सल डिओ आणि नंतरच्या डोसामध्ये बायोएक्सल ट्रिओ अशा पद्धतीनं खत वापरलं. तर या खताचा रिझल्ट म्हटलं तर साधारणतः 7 जानेवारीची लागवड आहे या ऊसाची आणि साधारणतः 5 महिन्याचा ऊस आहे. 5 महिन्यामध्ये ह्याच्या बरोबर लावलेला कुठलाही ऊस या पद्धतीनं नाही आहे आजच्या परिस्थितीमध्ये. एवढा जबरदस्त रिझल्ट आणि परिणाम दिसून आलाय. पानाचा आकार, पानामध्ये असणारी हिरवळ किंवा ग्रीनरी, पेऱ्याची लांबी बघा, विशेषतः पेऱ्याची लांबी खूप आहे आणि ऊसामध्ये जाडी पण भरपूर आली. म्हणजे अजून ह्या ऊसाला खूप दिवस बाकी आहेत आणि साधारणतः खूप ऍव्हरेज देऊन भाव खाऊन जाईल हा ऊस असं वाटतं. मी सोमनाथ भाऊंना एक विचाराल, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी त्यांना काही बदल वाटतोय का, किंवा खतामध्ये आपण थोडेसे चेंजेस केलेत यावर्षी, तर त्याच्यानुसार काही बदल वाटतोय का त्यांना, तर ते त्यांनी सांगावं. त्याच्यात भरपूर चेंजेस झाले, कारण की गेल्या वर्षी आपला एक तर खताचा खर्च वाढला होता. या वर्षी खताचा खर्च कमी झालाय आणि ऊसाची वाढ हे पाहता तर मला तर असं वाटतं की बा 21% ॲव्हरेज वाढलं पाहिजे. आपण साधारणतः ॲव्हरेज किती येईल होतं मग? मागच्या वर्षीच्या तुलनेत काही वाढेल की कसं आहे? मागच्या वर्षी आपल्या एकरी 49 टन गेला, तर मी या वर्षी अपेक्षा धरली की बा एक 60 टन जाईल असं एकरी, अशी एक अपेक्षा धरली. साधारणतः तुम्ही समाधानी आहात का समजा? हो, समाधान. ओके. चला तर मग शेतकरी बंधूंनो, आपण पण खरीप हंगामात आपल्या सर्व पिकांमध्ये ह्या वर्षी बायोफॅक्टर बायोलॉजिकल्सचे दर्जेदार जैविक खते वापरूया आणि भरघोस उत्पादन घेऊया.